अमरावती जिल्ह्यात दैनिक लोकमत समूहाने शालेय खेळाडूंची सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल करावं ही संकल्पना घेऊन विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन अमरावती विभागात केलं होतं, ज्यामध्ये टेबल टेनिस या क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर सराव करणारे सर्व खेळाडू सहभागी झाले। प्रामुख्याने 14 वर्ष वयोगट मुला-मुली, 17 वर्ष वयोगट मुला-मुली असे 2 गट करून जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात आली असता अमरावती जिल्ह्याचे हरीश बोहरा, ईश्वरी धावडे, आदित्य अंडे यांनी आपापल्या गटात अजिंक्यपद प्राप्त करून छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता निवड करण्यात आली। नुकत्याच दिनांक 19 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न लोकमत राज्यस्तरीय महाराष्ट्र पहिली आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2025 यामध्ये हनीश बोहरा यांनी 17 वर्ष वयोगटात आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवून अंतिम फेरी गाठली व बीड जिल्ह्याचे खेळाडू शौर्यवर्धन शिंगारे सोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीत उपविजेतेपद प्राप्त केलं। तसेच ईश्वरी धावडे यांनी सुद्धा राज्यस्तरावर अंतिम फेरीत मजल मारून सोलापूर येथील वेदांकिता पाटील सोबत अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद प्राप्त करून अमरावतीचं नाव उज्ज्वल केलं। तसेच आदित्य अंडे यांनी 11 वर्ष वयोगटात 3ऱ्या क्रमांकावर येऊन रौप्य पदक प्राप्त केलंय। या तीनही खेळाडूंनी अमरावतीचा मान उंचावल्याबद्दल आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केलंय। अमरावतीमध्ये विविध खेळ व क्रीडा प्रकारांच्या विशेष स्पर्धा व टुर्नामेंट्सच्या अभूतपूर्व आयोजनासाठी ओळखले जाणारे श्री यश खोडके यांनी सुद्धा तीनही खेळाडूंचं कौतुक करून अभिनंदन केलंय। टेबल टेनिसमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या हनीश बोहरा, ईश्वरी धावडे, आदित्य अंडे यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काळेले, बकुल कक्कड, शरद कासट, NIS प्रशिक्षक शहजाद खान, सस्तकर सर, राजू सर, अंडे सर यांना दिला आहे। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।